तर आपण पाहतायत उपसरपंच चषक 2025 आयोजक एसपी अर्थात संदीप भाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस वाडा तालुका शरद पवार काँग्रेस पक्षाचे एक दिमागदार असं यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. सामना 4 षटकांचा असेल, 4 गोलंदाज वापरावे लागतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये घोडगाव संघाकडून आलेली आहे, ती मला वाटतं सागर पाटील आणि त्याच्या समवेत आलेला आहे सूरज पष्टे. दोन्ही मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज आहेत. ग्रामीण शहरी क्रिकेट कुठल्या प्रकारचा असू द्या, गेल्या 4-5 वर्षामध्ये सागर तर फार जुना खेळाडू, म्हणजे साधारणतः 10-12 वर्षाची प्रदीर्घ कारकीर्द आहे आणि सातत्यपूर्ण कन्सिस्टंट परफॉर्मन्स त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळणार. पहिला चेंडू यतीश यांचा राईट आर्मवरचा विकेट पंचांच्या डावीकडनं. पहिला चेंडू फुलटात पद्धतीचा चेंडू पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या ज्या पट्ट्यामध्ये विशेषतः वाईड मिड विकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या पट्ट्यामध्ये दादा हसलेला खेळाडू. कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये मनोहारी नयनरम्य मंत्रमुग्ध प्रेक्षकांना खेळून ठेवणारी हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असा फलंदाज सागर. तुफानी बल्लेबाजी, प्रेक्षकांचा डोळ्यांचं पारणं फेडणार यतीश पाटील. पुन्हा एकदा षटकातला दुसरा चेंडू सूरज पष्टे, उंच पुरा शिरशिरीत बांधण्याचा खेळाडू. यावेळेला वेगवान मारा करून सूर मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अचाटपास असा प्रयत्न. यष्टीरक्षक कोण आहे? आकाश. आकाशने प्रयत्न केले होते झकास. 5:59 पहिला चेंडू टाकलेला आहे. पहिल्या 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं पूर्ण झाली नाही तर पॅनलाइज म्हणून तुमचा एक खेळाडू आतमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. तिसरा चेंडू राईट आर्मवरचा विकेट. बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. वीरेंद्र सेहवाग आणि सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने मारलेला हा चेंडू. पहिला चौकार खणखणी धनधनीत असा सूरज पष्टे यांच्या बॅटमधलं. धावसंख्या जाऊन बोलली ती बिनबाद 5. पुढचा चेंडू राईट आर्मवरचा विकेट. एक्सप्रेस डिलिव्हरी, चेंडूला फेकून दिले जाते. प्रेक्षक जीवाच्या आकांताने चेंडू पकडण्यासाठी आटापिटा करतायत, परंतु सर्वांना गुंगारा देत चेंडू जाऊन जातोय नो मॅन्स लँड मध्ये, दूर गगन की छाव में. चौकारानंतर आलेला खणखणीत दणदणीत असा शॉर्ट ऑन पुलचा षटकार पाहायला मिळतोय सूरज पष्टेच्या बॅटमधला. राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. षटकार चौकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे. खोदून काढला चेंडू. एका धावने धावसंख्या जाऊन बोलली ती 12. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला राईट आर्म विकेट पंतांच्या डावीकडनं. याला ऑनराईजचा जोरकस फटका. चेंडू येतोय लॉंगॉनच्या दिशेने. 1 रन भरून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते बिनबाद 13. सामने 4 षटकांचे असतील. पॉवर प्लेमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळालेले नियंत्रित असा मारा. षटकार आणि चौकार जरी आला तरी फक्त 13 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे. यतीश पाटील यांनी दुसरे षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतो पाहूया. तर आपण पाहतायत उपसरपंच चषक आयोजक आहे एसपी अर्थात संदीप भाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये तरुण तडफदार यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. या सामन्याचं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट मधलं एक जबरदस्त ब्रँडेड नाव. त्याचे ऑपरेटर आहेत आमच्या बाजूला बसलेले प्रथमेश ठाकरे का पाटील पाटील. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय निखिल पाटील. धावसंख्या 13 बिनबाद 13. फील्ड रिस्ट्रिक्शन संपलेला आहे. दूर दूर पर तैनात केलेले सगळे खेळाडू. सागर पाटील विशेषतः मिड विकेट वाईडिश मिड विकेट स्क्वेअर लेग या पट्ट्यामध्ये जबरदस्त टोलेबाजी करणारा खेळाडू.
वेगवान मारा पंच आमच्या दिशेने वळतात. हात समांतर धावांतर धावसंख्या जाऊन पडली बिनबाद 14. काहीतरी कॉम्प्लिमेंट सूरज स्पष्ट देतोय सागरला. पुनश्चा निखिल राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा आपल्या रडारमध्ये चेंडू हल्ला नाही आहे. 1 रन फोडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. धावसंख्या जाऊन पडली बिनबाद 15. दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय तो निखिल उंचपुरा शिरशिडीत बांध्याचा वेगवान गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन फोडून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सागर पाटील सज्ज होतोय पुढच्या चेंडूला सामोरं जाण्यासाठी. राईट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑनड्राईव्हचा जोरकस फटका पाहायला मिळतो. यतीश पाटील याच्याकडे चेंडू येतो. 1 रन फोडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचली ती 17वर. नियंत्रित मारा केला जातो. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते कारण सूरज पष्टे आणि सागर पाटील दोन्हीही जबरदस्त बेधडक सनसनाटी फलंदाज आहेत. त्यांना कुठल्या प्रकारचा हाफवॉली किंवा कुठल्या प्रकारचा आखूड टप्प्याची गोलंदाजी केली तर त्याला ते कुठल्या प्रकारे दयामाया दाखवणार एक सरळ सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून देतील याची पूर्ण कल्पना असल्यामुळे तशा प्रकारचे अत्यंत नियंत्रणबद्ध शिस्तबद्ध मारा आपल्याला चिवर तिखट मारा पाहायला मिळतोय. षटकातला पाहता चौथा चेंडू मार्गस्थ करण्याच्या पावित्र्यामध्ये निखिल पाटील उंचपुरा शिरशिडीत बांधण्याचा वेगवान गोलंदाज. राईट आर्मवर द विकेट. यावेळेला मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी आणि इथे मात्र सागर पाटील धावबादच्या रूपाने त्याचं थॉटलेस पुअर क्रिकेट. धावबादच्या रूपाने प्रतीक पाटील येतोय. दुर्दैवानं सागर पाटील सारखा एक तुफानी वादळी फलंदाजी करणारा गोलंदाजाचा कर्दनकाल द डिस्ट्रॉयर द किलर बॅट्समन दुर्दैवानं दोघांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे धावबाद होतोय. काळजाचा ठोका चुकतोय. माझ्या सगट अनेक दर्दी क्रीडा रसिक मात्र थोडेसे नाराज होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी मी नक्कीच म्हणेन. निखिल पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली. धावा रोखून दिल्यात. शेवटचा चेंडू बहुता दुसऱ्या षटकातला असे राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा भिडतोय. टाटा बाय बाय करत मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय आणि प्रेक्षक मात्र 1100 रुपये मिळवण्याच्या उद्देशाने झटापटा करतायत. एकमेकांमध्ये ढकला बुकली होते परंतु कुणाच्या हाती चेंडू लागत नाहीये. धावबाच्या रूपाने बाद झालेला आहे. त्यानंतर नवीन आलेला फलंदाज प्रतीक पाटील. बघूया सूरज पष्टे पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय आणि पुन्हा एकदा प्रेक्षक जीवाच्या आकांताने 1200 रुपयासाठी धावतायत.
परंतु कुणाच्याही हाती चेंडू लागणार नाही याची सूरज स्पष्ट दखल घेतोय. बॅक टू बॅक. काय झेल घेतला का बघा अगोदर. धावा झालेल्या 29. पहिले 5 चेंडू 4 चेंडू तर चांगले टाकले होते, परंतु त्यानंतर मात्र लगातार 2 षटकार. काय त्या खेळाडूचं ना प्रेक्षकाचं नाव काय? इकडे ना जवळ ना लाजतो काय? अक्षय भुयाळ गुंज याने झेल घेतलेला आहे. नाव लिहून ठेवा, पैसे आले का लगेच बोलून घेऊ. हां, मग ते पैसे आता नाही काय, म्हणजे बक्षीस समारंभ होईपर्यंत थांबावं लागेल. हा, मग तेव्हाच बक्षीस देऊन टाकू ना, प्रेक्षक पण पाहिजेत ना आपल्याला. अजून कोणी असतील तर बोलवून घे तिकडनं. आज मात्र प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. हो वाढणार. अरे बाबा, आतमध्ये काही आणू नका. हात बाहेर घ्या, हात लोड देऊ नका त्याच्यावर. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा टाटा बाय बाय करा. डीप स्क्वेअर लेग वरनं चेंडू जातोय षटकाराच्या रूपानं. आलेला हा तिसरा षटकार. धावांचा पाऊस, रनो की बौछार. षटकार चौकारांचा अक्षरशः गारा पाडल्या जात आहेत. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 35 वर. आतापर्यंत या डावामध्ये 4 षटकार आलेले आहेत. या 4 षटकारामधून एकाला रोजगार मिळालेला आहे. अक्षय भुयाळ यांना 1000 रुपये देऊन गेलेला षटकार. पुढचा चेंडू गोलंदाज सतीश पाटील, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकवलंय. टाटा बाय बाय करत जातोय चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषेवरनं आलेला खणखणी दणदणी षटकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती 41. सतीश पाटील या डावातला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एका उत्तुंग षटकार. पकडो क्या जीतो मॅच. षटकारांची हॅट्रिक लगातार. हा 5वा षटकार. 3-6 इन अ रो. प्रतीक पाटील डावकरा फलंदाज. अक्षरशः षटकार चौकारांचा पाऊस. सागर पाटील बाद झाला तरी प्रतीक पाटील मात्र त्यांची गैरहजेरी जाणू देत नाही प्रेक्षकांना आणि संघाला. सतीश पाटील यांच्यावर जबरदस्त हल्ला केला जातोय. डावात लगातार 5 चेंडूर 5 षटकार. सांघिक आहे. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र हात समांतर, धाव अवांतर. लगातार 3 षटकार मारल्यानंतर सतीश पाटील यांच्या छातीमध्ये धडकी भरली. 4था षटकार बसतो की काय या द्विधा मनस्थितीमध्ये असताना 4था षटकार बसू नये म्हणून पलायनवाद केलाय आणि चेंडू दिलाय फेकून. वाईट बॉलच्या रूपानं धावसंख्या जाऊन पोचली ती 48. धावांचा डोंगर. सतीश पाटील पंचांच्या डावीकडनं राईट आर्म होतं विकेट प्रतीकसाठी. पुन्हा एकदा हात समांतर, धाव अवांतर. धावसंख्या 49. या वादळापासून आपला स्वतःचा कसा बचाव करावा अशा प्रकारची पद्धती सतीश पाटील सध्या भयकंपित झालेले आहेत. कारण लगातार 3 लंबे 6
उत्तुंग गगनचुंबी टोलेजंग षटकार. हमरापूर आणि गांद्रे ऑन युअर मार्क बी रेडी. टाटा बाय बाय. आणि कुणाच्याच हाती लागत नाहीये. 6 चेंडू 6 षटकार सांघिक झालेले आहेत. प्रतीक पाटील 4-6 इन अ रो. हतबल झालेले सतीश. ज्या प्रमाणे काल करण पाटील मॅन फ्रॉम खरिवली दिगासी याने दर्पण फोडसे नावाच्या नामांकित गोलंदाजाला पोलिसी मार दिला, अगदी तसाच पोलिसी मार सतीश पाटील यांना दिला जातोय. पुढचा चेंडू गोलंदाजाची लाईन पुन्हा राईट आर्म राऊंड द विकेट आणि फलंदाज बाद. सतीश पाटीलने हार मानली नाहीये. शेवटी आपल्या भात्यामधला सर्वोत्तम चेंडू टाकला आणि प्रतीक पाटील मात्र वादळ घोंगावलं. 4 षटकार मारून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. धावसंख्या 2 बाद 55. 3 षटकांच्या 1 चेंडू बाकी अजून. 7 षटकार पडले. 7 तब्बल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो आशिष पाटील. 2 बाद 55. उपस्थित दर्दी क्रीडा रसिकांना नयनरम्य मनोहारी प्रेक्षकांच्या पैसा वसूल करणारी तुफानी स्फोटक वादळी इलेक्ट्रिफाई बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सूरज पष्टे आणि प्रतीक पाटील यांच्याकडनं. प्रतीक पाटील तर तंबूच्या आश्रयाला गेले. दुर्दैवानं सागर पाटील धावबाद झाले, परंतु धावांचा फ्लो धावांचा पूर मात्र धावांचा लोंढा काही थोपवता आला नाहीये. सतीश पाटील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. थोडंसं लांबडं थोडंसं महागडं षटक आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा हात समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 56 वर. धावांचा डोंगर धावांचा हिमालय रचलाय. एक मनोवैज्ञानिक दबाव मात्र नक्कीच निर्माण केलेला आहे तो आई गावदेवी पिंपळा संघाच्या संघावर. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या उजवीकडनं सतीश पाटील धावतायत. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. षटक संपलंय आणि जीव भांड्यात पडलाय तो आई गावदेवी पिंपळा संघाच्या खेळाडूंचा आणि समर्थकांचा. तब्बल या षटकामध्ये किती धावा आल्यात? 27 धावांची लयलूट. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 16, तिसऱ्या षटकात 27 आणि धावसंख्या जाऊन पडली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 56. हमरापूर आणि जय हनुमान गांद्रे एजीएस चॅलेंजर हमरापूर कर्णधारांनी आयोजकांशी संपर्क साधावा. एजीएस चॅलेंजर हमरापूर आणि जय हनुमान गांद्रे. निशांत गवळी येतोय शेवटचा हाणामारीचं स्लॉगवरचं हल्ला बोलचं षटक टाकण्यासाठी. खाली आणि इकडं ना आमच्याकडं स्पीडअप करा पंच. कुठल्याही प्रकारे कुठल्या संघाला वेळेचा अपव्यय करू द्यायची. सूरज पष्टे 8 चेंडू मध्ये 24 म्हणजे जवळजवळ 300चा स्ट्राईक रेटनी केलेला आहे. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जातोय. इम्प्रोव्हायझेशन करतायत. स्क्वेअर लेग पंतांच्या डोक्यावरनं मारलेला उतुंग गगन दूर गगन की छाव में मारलेला उतुंग षटकार. प्रतीक पाटीलने लगातार 4 षटकार मारले.
सूरज पष्टेचे लगातार 3 षटकार, 8 षटकारांचा पाऊस पडला इथे. पुढचा चेंडू राईट आमोवा, यावेळेला रिव्हर्स स्वीप आणि गडी बाद होतो. इथे तिसरा गडी बाद होतोय. 10 चेंडू आणि 30 धावा. काय वादविवाद आहेत मला माहित नाही, पण मामाच्या मुलांबरोबर त्यांची चांगली दोस्ती आहे. धाव संख्या हिमालय 62 धावा. आणि पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय की काय, आणि झेल घेतलाय. धनंजय बाद होतोय. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत गोलंदाज निशांत गवळीने. बघून घ्या, नाही कन्फर्म करा, पब्लिकवर भरोसा नका ठेवू. हा मग काय वादविवाद होऊ शकतो ना. पंचांचा इशारा काय आहे? हो आलेत ना, हे काय ऑफिशियल आलेत आपले. It's a 6. धाव संख्या 68. धावांचा डोंगर रणोगी बहुचार षटकार चौकारांचा पाऊस. पुनश्च एकदा वाईट बॉल. धाव संख्या 69. पुढचा चेंडू पुनश्च एकदा वाईट बॉल. गोलंदाजाच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे, त्याला भीती वाटू लागलेली आहे की चेंडू कुठे टाकावा. चेंडू पिच मध्ये इन लाईन टाकला तर फलंदाज आपल्यावर दयामाया दाखवण्याने एका भयगंड निर्माण झालेला आहे. गोलंदाज निशांत गवळी. धाव संख्या 70. 6 वाईड. हा कारण आहे फलंदाजांनी गोलंदाजावर केलेला जबरदस्त हल्ला. पुढचा चेंडू एक रन पडून काढली जाते. एका धावाने. धाव संख्या 71. चार चेंडू टाकून झालेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर. धाव संख्या 72. वाईड बॉलची अक्षरशः खैरात केलेली आहे.
कदाचित फलंदाजाच्या घणाघाती फलंदाजीचा परिणाम गोलंदाजाच्या अंतर्मनावर झालेला दिसतोय. आणि पुन्हा एकदा चेंडूला फेकलंय. प्रेक्षक धावलेत. 1100 रुपये भेटतील या उद्देशाने. परंतु तब्बल 10 षटकार लागलेत या डावामध्ये. अक्षरशः षटकारांचा आपण जो शब्द प्रयोग करतो पाऊस ना, तर अक्षरशः पाऊस पडलाय षटकारांचा. 10 षटकार. गोलंदाजांची हाडं खिळखिळी करून टाकलेली आहेत. पोलिशी मार दिलाय. एकही गोलंदाज त्यातून सुटलेला नाही. पुढचा चेंडू आणि फलंदाज होतोय बाद धावबादच्या रूपानं. फ्लड लाईट्स ऑन कराय. टॉसला जाऊ नाही. चला टीम गांद्रे आणि टीम चला धावा झालेल्या 78. किती गडी बाद झालेत? अभि पाटील आंबिस्ते घोडगाववाल्यांचे जावई बुवा यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत. चला टीम गांद्रे संघाचा कर्णधार आलेला आहे. तर एका बाजूला टीम गांधरी तर एका बाजूला टीम हमरापूर. नाणेफेक केली जाईल. कोणी गेस्ट येतात का नाणेफेकीसाठी का करून घेऊ? ओके. नाणेफेक जिंकलेले एजीएस चॅलेंजर हमरापूर. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षणाचा. काय वंडर बॉय तडाखेबाज फलंदाज मास्टर प्रयागला गेलेले किनी आलेले आहेत? अजून आलेले नाहीत. किती वेळात ऑन द वे आहेत? बर, त्याची कमतरता तुम्हाला जाणवेल नक्कीच. मग त्यांची जागा घेणारा दुसरा कुठला फलंदाज आहे? आहेत, भरपूर फलंदाज आहेत. मग काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षणाचा. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल टीम गांधरेला? कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच. आपल्याला प्रथम फलंदाजी भेटे. समोरचा संघ पण जबरदस्त आहे. परंतु तुमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांचा मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज जो तुमच्यासाठी डोकेदुखी ठरला असता असा किनी काय नाव सहयोग किनी नाही आहे. त्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळणारच आहे नक्की. तुम्ही जरी नाकारलं तरी. काय वाटतं सहयोग किनी नसताना तुम्हाला खेळताना एक प्रकारचा प्रेशर असतो, तो प्रेशर नाही आहे. किती धावा उभारणार? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. ओके, दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. द न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. हमरापूर won the toss and decided to field first. सहयोग किनी नाही ना, तर गांधीवाल्यांची बाजू वरचढ आहे. 19.75 ची सरासरी.
19.75 रन प्रति षटकामध्ये धावांची गती राखावी लागेल जर आई गावदेवी पिंपळा संघाला या स्पर्धेमधली आपली विजयाची परंपरा कायम ठेवायची असेल तर. बघा झळाळत्या आकर्षक चषक आपल्याकडे येत आहेत. SP ट्रॉफी अर्थात उपसरपंच चषक. बघा काय जबरदस्त आकर्षक चषक. यतीश आणि सतीश पाटील बंधू मैदानामध्ये. एकोणऐंशी धावा 6:29 पहिला चेंडू पडतोय. आशिष पाटील पहला चेंडू कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. लहराती हुई बलखाती हुई अंगड़ाई लेती हुई चेंडू पडल्यानंतर ट्विस्ट होतोय. यतीश पाटील सारख्या नामांकित प्रतिथेस फलंदाजाच्या बॅटला वाकुल्या दाखवत चेंडू यष्टीरक्षक सूरज पष्टेच्या हातात स्थिरावतोय. आशिष पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढो. ढूंढ रहे हैं जांच रहे हैं परख रहे हैं. दोन चेंडू निर्धाव पडतायत. हळूहळू दबाव येतोय. आई गावदेवी पिंपळा संघाच्या अडचणीमध्ये वाढ होतोय. आशिष पाटील रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. 15 ते 20 पावलांतर पंतांच्या डावीकडनं बिलोशी गावच्या दिशेने धावत येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि त्रिफळा उद्ध्वस्त. इनकमिंग डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नात मोठा मासा ज्याच्यावर दारो मदार होती भिस्त होती तोच फलंदाज यतीश पाटील शून्यावर महत्वाच्या सामन्यामध्ये बाद होतोय. यतीश पाटील सारखा एक नावाजलेला फलंदाज पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याला चेंडूचा अंदाज आला नाही. तिसऱ्या चेंडूने मात्र त्याच्या बॅट अँड पॅड मधनं सरळ यष्ट्यांवर धडक घेतली आणि डावाच्या सुरुवातीला तिसऱ्या चेंडूवर विजयाचं दार किलकिल करतोय तो आशिष पाटील. नाकाबंदी केली आहे. मी तर म्हणेन आई गावदेवी पिंपळा संघाचे परतीचे रस्ते बंद केलेत. लढो या मरो करबो लढबो जितबो. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. लगातार 4 चेंडू निर्धाव पडतायत. जेव्हा 78 धावा झाल्या तेव्हाच एक एवढा मोठा हिमालय पार करायचा छाती दडपली गेलेली आहे आणि त्या दबावाखाली यतीश पाटील सारखा नावाजलेला फलंदाज सुद्धा तिसऱ्या चेंडूवर आपला विकेट गेली म्हणजे विकेट घेतली. अप्रतिम डिलिव्हरी विकेट टेकिंग डिलिव्हरी प्रोड्यूस केली. षटकातला 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याच्या चेंडूला तटवलं जाते. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय आणि चेंडू जातोय तो चौकाराने. पहिला चौकार येतोय. थोडंसं हायसं वाटलंय या आकर्षक ट्रॉफी जिथे दाखल होत आहेत सगळे आकर्षक ट्रॉफी जिथे येत आहेत. अनेक प्रेक्षक इथे येत आहेत हळूहळू या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 रन पडून काढली जाते. पुन्हा दुसरा एक चौकार. या 2 चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 1 बाद 8. षटकही संपलेले परंतु 8 धावांनी काही साथ देणार नाही कारण 19.75 म्हणजे जो आस्किंग रन रेट त्याच्यापेक्षा 11.75 जवळजवळ 12 धावा कमी पडल्यात. आणि षटकारांचं 10 षटकारांचं कर्ज आहे. त्या कर्जातले किती हप्ते परतावतात पिंपळा संघ याची सुद्धा प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. 18 चेंडू आणि 71 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय नवीन.
हमरापूर गावचे विद्यमान उपसरपंच अजयजी चौधरी यांचं आगमन झालेले. त्यांना विनंती आहे की अजयजी चौधरी विद्यमान उपसरपंच हमरापूर यांना विनंती आयोजकांच्या वतीने की सन्मानाने क्रीडा मंचगाव स्थानापन्न व्हायचं आहे. अजय चौधरी विद्यमान उपसरपंच. नवीन गोलंदाज येतो भुवन आणि स्ट्रायकरला आहे फलंदाज सतीश पाटील. सतीश पाटील हा सुद्धा एक धोकादायक, विस्फोटकारी, विनाशकारी, विध्वंसकारी फलंदाज आहे. बघूया कशा प्रकारे भुवनला सामोरा जातोय. पहिला चेंडू, पहिला कर्जाचा हप्ता षटकाराचा परत करतोय. दे दनादन, जानजानी जनार्दन, पोलिशी मार पहिल्या चेंडूवर भुवनला. द कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट. हाय एल्बो, एलिव्हेशन बघा, हाय एल्बो आणि चेंडूला सरळ फेकून दिले दूर गगन की छाव में. सतीश पाटीलला सूर सापडला तर सतीश पाटील मैदानामध्ये राहिला तर धावांचा पाऊस नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो. चेंडू वेगाने जातोय, 1 रन पडून काढली जाते. दुसरीही धाव घेत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 16वर. अजूनही जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतायत 73 धावांची का 63 63 धावांची गरज आहे. सतीश पाटील जर मैदानामध्ये राहिला आणि त्याचा धावांचा फ्लो जर असाच राहिला तर कदाचित पलटवार करण्याची दमक खमक नक्की सतीश पाटीलमध्ये. पुढचा चेंडू भुवन यांचा. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय परंतु झेल मात्र सुटत नाहीये. लॉंग ऑफला अगदी सीमारेषेच्या काही फूट आत झेल देऊन सतीश पाटील यांचा जो प्रतिकार वाटला होता अशा पल्लवीत झालं. त्या विजयाच्या आशा दिसू लागल्या होत्या परंतु एका स्लोअरवर चेंडूवर फसवलं भुवनने आणि सतीश पाटील नावाचं वादळ जे सुरू झालं होतं ते मात्र शमवलंय. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या जाऊन बोलली ती 2 बाद 16. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय निशांत गवळी. धावा जितक्या मोठ्या होत्या की मारल्याशिवाय पर्याय नाहीये. मोठे फटके मारावेच लागतील कारण धावा जितक्या मोठ्या आहेत. प्रति षटकामध्ये 19.75चं धावगती राखायची असेल तर तुम्हाला सिंगल डबल काढून चालणार नाही. षटकार चौकार मारावेच लागतील. भुवन पुढचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. क्लीन बॉल. तिसरा गडी बाद होतोय. थँक्यू डीजे. टीम चिंबीपाडा आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधावा. टीम चिंबीपाडा. तिसरा गडी बाद होतोय. आई गावदेवी पिंपळा संघाच्या अडचणीमध्ये वाढ होते. पहिल्यांदा यतीश पाटील बाद झाला, त्याच्यानंतर बाद झाला सतीश पाटील आणि आता आलाय मैदानामध्ये निशांत गवळी पण बाद झालाय का निखिल पाटील होते. म्हणजे फ्रंट लाईन बॅट्समन तंबूच्या आश्रयाला. विजयाच्या आशा पल्लवित व्हायच्या ऐवजी धुसर होत आहेत. विजयाच्या आशा मावळते. जसा अंधार पडतोय तसतशा त्यांचा सुद्धा विजयाची आशा. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते. चेंडूला फ्लिक केलं जातं. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंगलट येऊ शकतो. एका धावेने धावसंख्या 3 बाद 17. 13 चेंडू आणि 62 धावा. खूप मोठा हिमालय, खूप मोठा. षटकार चौकार शिवाय विजयाचे मार्ग मोकळे होणार नाहीयेत. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला तडकवलंय आणि काय होतंय बघूया. दुसरा षटकार पडतोय की काय. आणि दुसरा षटकार म्हणजे आता पण अजूनही 8 षटकारांचं ओझं मात्र जे कर्ज आहे ते कर्ज अजूनही पिंपळा संघावर कायम आहे. त्याच्यातले 2 हप्ते 1 हप्ता पूर्ण केला गेला
आकाश चौधरी दुसरा चढवला गेला सतीश पाटील यांच्याकडनं. धावसंख्या जाऊन पुरली ती 23 वर. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय बघूया. सूरज पष्टे का कोण येतोय गोलंदाज? सूरज पष्टे. 23 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात की अजूनही 56 धावांची गरज. 12 चेंडू आणि 56 धावा. ट्रॉफी दाते कल्पेश घरत यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो सन्मानाने आईये पधारिये तशरीफ लाइये. वेलकम स्वागतम सुस्वागतम. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सूरज पष्टे येतोय. 12 चेंडू आणि आमचे स्कोरर सांगतात जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची गरज. पहिला चेंडू. याला पुन्हा एकदा जोरकस फटका मारला जातोय. 1 रन पळून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 24 वर. अजूनही 55 धावांची गरज. 11-55. सूरज पष्टे राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला तटवलं जाते आणि खणखणी दणदणीत असा चौकार पाहायला मिळतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 28 वर. आकाश चौधरी फलंदाजी करतोय. झकास. आकाशवर थोडीशी दारोमदार आहे. आकाशला थोडंसं आणखीन धावांचा पाऊस पाडावा लागेल. खूप मोठं आव्हान आहे परंतु आकाशची जी हिंमत आहे त्या हिंमतला दाद द्यावी लागेल. अजूनही हार मानारा तयार नाहीत. एकांड्या शिलेदारासारखा मैदानात उभा आहे. प्रतिस्पर्धी संघावर चांगला हल्ला चढवतोय आणि पुण्याच्या एकदा हा षटकार. आशेचा किरण. षटकारानं धावसंख्या जाऊन पुरली ती 34 वर. ते 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 धावा फटकव. 6 चेंडू 24 धावा. इलेक्ट्रिफाय बॅटिंग. पुढचा चेंडू सूरज पष्टे यांचा राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. एवढा पुन्हा एकदा चेंडूला तटवलं जाते. 1 रन तर पळून काढली जाते आणि पुण्याच्या एकदा चौकार. वाह जबरदस्त नेत्रदीपक फटकेबाजी. धावसंख्या 38. 8-41. सात 40. एकाकी झुंज देतोय आकाश चौधरी. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू सूरज पष्टे यांचा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जाते. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन बोलली ती 40 वर. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 39 धावा. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात 17 आणि आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा पाहिजे? 6 चेंडूत 39 धावा. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय? सागर पाटील येतोय. फलंदाजीमध्ये फारशी काही चमकदार कामगिरी करता आली नाही. मग मिळालेली संधी गोलंदाजामध्ये काहीतरी करून दाखवा अशा प्रकारचा मनोनिग्रह घेऊन मनामध्ये गोलंदाजीसाठी येतोय सागर. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा आहे तो निखिल पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडू पडतोय निर्धाव.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला इम्प्रोव्हायझिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातो की काय सीमा रेषे पलीकडे, आणि चेंडू जातोय 22च्या रूपाने चौकार. धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 44. परंतु आकाश मात्र स्ट्राईक पासून दूर आहे. त्याच्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज होत आहेत, कारण आकाश जर आला स्ट्राईकला तर आपल्या रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. पुढचा चेंडू सूरज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स स्वीप मारला जातोय आणि चेंडू जातो चौकाराने. धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 48. निखिल पाटीलला सुद्धा सूर सापडलेला. 48 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 31 धावा. चेंडू द्या रे बाबा, तिकडे गेलाय बघा. तीन 31. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि उत्तुंग गगनचुंबी षटकार निखिल पाटील यांच्या बॅटमधनं येतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 54 वर. चौकार आहे का? ओके, चौकार. धावसंख्या 52. चांगली स्फोटक खेळी तर मी नक्कीच म्हणेन. आकाश चौधरी आणि निखिल पाटील यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे, झुंज अपयशी जरी ठरत असली तरी. गडी बाद झाला. शेवटचा चेंडू बाकी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येतोय? जुगल. एक दर्दी क्रीडा रसिक या परिसरामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व श्यामभाऊ हजारे आलेले आहेत. कडक साईड बहुधा घेऊन आलेले असावेत. चप्पा चप्पा कोना कोना छान मारा आहे. विकेट घेतलेला आहे.